प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? तुम्ही म्हणता का मी चांगला आहे, फक्त माझं कुटुंब आणि आयुष्य सुरळीत चाललंय, पण कोणत्याही कारणाशिवाय माझा शेजारी आमच्या विरुद्ध बोलतोय. मी कधीच माझ्या सहकाऱ्यांविरुद्ध काही केलं नाही, पण ते कोणत्याही कारणाशिवाय माझ्या विरुद्ध बोलतात आणि मला त्रास देतात. आम्ही आमचं काम शांतपणे करत आहोत, पण लोक आमच्या व्यवसायाविरुद्ध येतात आणि इतरांना चिथवणी देतात. हे आमच्यासाठी कठीण आहे. ते आपल्याला का द्वेष करतात? आपल्यावर द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपलं चांगलं जगणं त्यांना आवडत नाही. तुम्ही अशा परिस्थितीत आहात का जिथे तुम्हाला त्रास दिला जातोय? हे खरं आहे की वाईट मनाचे लोक जगात आहेत. सर्वजण आपल्याशी प्रेमाने वागत नाहीत. ते बोलतात जणू आपल्यावर प्रेम करतात, पण आपल्या पाठीमागे ते आपल्यावर द्वेष करतात आणि आपल्याला हानी पोहोचवतात. आपण चर्चमध्ये सुद्धा असे लोक पाहतो, तर जगात तर असे किती जास्त असतील. काही लोकांना तुमचं आयुष्यात पुढे येणं आवडत नाही. त्यामागचं कारण म्हणजे मत्सर. तुमच्याशी काहीही संबंध नसलेल्या लोकांना जेव्हा तुम्ही उंचावता आणि आशीर्वादित होता, तेव्हा ते का द्वेष करायला लागतात? मत्सर हेच कारण आहे. याचा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. लोक मत्सरामुळे द्वेष करतात, हानी पोहोचवतात आणि आपल्या विरुद्ध येतात. तुम्ही विचारता आहात का अशा परिस्थितीत कसं जगायचं? घाबरू नका. तुम्हाला माहित आहे का प्रभूने काय सांगितलं आहे? रोमकरांस अध्याय 8 वचन 31 मध्ये असं म्हटलं आहे, देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? जेव्हा स्वतः देव आपल्यासाठी आहे, तेव्हा आपल्या विरुद्ध कोण येऊ शकतं आणि काही करू शकतं? ते तुमच्यावर द्वेष करू शकतात किंवा तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात, पण त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. प्रभू म्हणतोय, तुमच्या विरुद्ध कोण उभं राहू शकतं? तो कोणी मोठा माणूस असू शकतो, उच्च पदावर असू शकतो, तो श्रीमंत आणि सामर्थ्यवान माणूस असू शकतो, पण त्याच्या कुठल्याही युक्त्या तुमच्यावर चालणार नाहीत. कारण जो तुमच्या सोबत आहे तो खूप मोठा आहे. तोच संपूर्ण विश्वास निर्माण करताय. हीच श्रद्धा मला धैर्य देणारी आणि मजबूत राहण्यास सक्षम करणारी ठरली आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासात मी अनेक शत्रूंना भेटलो आहे. मी फक्त एवढंच पाहतो की मी कोणावरही द्वेष ठेवू नये आणि त्यासाठी प्रार्थना करावी. पण इतर लोक माझ्यावर द्वेष करत असतील तर मी काहीच करू शकत नाही. जरी ते माझ्यावर द्वेष करत असले तरी ते माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत, कारण येशू माझ्यासोबत आहे. देव आपल्यासोबत आहे, यावर विश्वास ठेवा. जेव्हा देव तुमच्या बाजूने असतो तेव्हा तुमच्या विरुद्ध असणारे लोक तुमच्याविषयी वाईट बोलू शकतात, पण काहीच तुमचं वाईट होणार नाही. ते तुमचं काहीही वाईट करू शकत नाहीत. ते तुमच्यावर वाईट घडवू शकत नाहीत. ते फक्त तुम्हाला धमकावू शकतात. तुमचं काहीही वाईट होणार नाही. घाबरू नका. जर देव माझ्या बाजूने असेल तर माझ्या विरुद्ध कोण उभं राहू शकतं? तुम्ही काळजीपूर्वक तपासा की प्रभू तुमच्या बाजूने आहे का? प्रभू तुमच्यासोबत आहे का? तुम्ही प्रभूला तुमच्या जवळ ठेवले आहे का? तुम्ही त्याचा हात धरून चालता का? तुम्ही प्रार्थना करता आणि वचन वाचता का? तुम्ही स्वतःला प्रभूला आनंदी ठेवण्यासाठी समर्पित केले आहे का? या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि उरलेली काळजी तो घेईल. तुम्ही प्रार्थना करत नाही किंवा बायबल वाचत नाही. प्रत्येक आठवड्याला तुम्ही केवळ कर्तव्य म्हणून चर्चला जाता. त्यानंतर तुम्ही टीव्ही मालिका पाहत राहता आणि जगातील लोकांसारखेच जगता. आणि मग तुम्ही म्हणता ते मला द्वेष करतात, पण प्रभू माझ्यासोबत आहे. अशा कबुल्यांनी काहीही बदलणार नाही. खरंच प्रभू तुमच्या बाजूने असायला हवा. फक्त तपासा की तो तुमच्या बाजूने आहे का. फक्त तुम्ही त्याला आनंदी ठेवून जगलात तरच तो तुमच्यासोबत असेल. मगच तुम्ही ठामपणे म्हणू शकता, देव माझ्या बाजूने आहे. मग माझ्या विरोधात कोण येईल? याचा विचार करा. तुमचं जीवन सुधारून समर्पित करा. दररोज प्रार्थना करा. नेहमी येशूच्या सोबत राहण्याचा निश्चय करा. मग तुम्हाला कोणतीही भीती किंवा त्रास जाणवणार नाही. कितीही लोक तुमच्या विरुद्ध बोलले तरी तुम्ही त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही पाहू शकता, युट्यूबवर माझ्या विरुद्ध बोलणारे अनेक लोक आहेत. मी ते सगळं पाहत नाही, पण लोक येऊन मला सांगतात की काही लोक माझ्या विरुद्ध बोलत आहेत. मी त्याने ना हलतो ना प्रभावित होतो, कारण मला माहित आहे कोण माझ्या सोबत आहे. म्हणून धाडसी व्हायचं असेल तर स्वतःला प्रभू सोबत राहण्यासाठी समर्पित करा. मग तुम्ही म्हणू शकता, देव माझ्या बाजूने आहे. तुमचा हात छातीवर ठेवा आणि म्हणा, येशू, मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच करू नये. तू नेहमी माझ्या सोबत राहा आणि मला तुझ्या सोबतच राहू दे. माझ्या आणि तुझ्या नात्यात अडथळा आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून मला दूर ठेव. जेव्हा तू माझ्या बाजूने आहेस तेव्हा माझ्या विरोधात कोण उभं राहू शकतं? कोणीही मला वाईट करू शकत नाही किंवा मला इजा पोहोचवू शकत नाही. तू माझ्यासोबत असशील आणि मला सुरक्षित ठेवशील. मला त्यावर विश्वास आहे. येशूच्या नावाने आमेन. आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.